गुरुवारी युवक काँग्रेसच्या वतीने रत्नागिरी शहरातून बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग, युवक काँग्रेस VJNT सेल प्रदेश सचिव परशुराम खेत्री, रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्ष इरफान होडेकर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरोह आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। खेडशी महालक्ष्मी मंदिर येथून या बाईक रॅलीला सुरुवात झाली। मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि जयस्तंभ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले। पुढे जामा मस्जिद येथे या रॅलीची सांगता झाली। मच्छी मार्केट इथे नव्याने सुरू झालेल्या इरफान होडेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांच्या हस्ते झाले। दरम्यान युवक काँग्रेसच्या रॅलीनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले, तर दुसरीकडे या रॅलीमध्ये युवक काँग्रेसचे मोजके चेहरे दिसत होते। जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले। त्यामुळे आधीच जिल्ह्यात कमी राजकीय ताकद असलेल्या काँग्रेसमध्ये फूट तर पडली नाही ना, अशा विविध चर्चांना उधाण आले होते। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज आमच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी इरफान होडेकर यांनी रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा अध्यक्ष आहेत ते, आणि त्यांनी तिकडे ऑफिस ओपनिंग केलेलं आहे। तर सर्वप्रथम तर मी इरफानजीला शुभेच्छा देते। त्यानंतर आपले भावी आमदार VJNTचे प्रदेश सचिव खेत्रे साहेब हे नक्कीच जिंकतील, कारण का आपण म्हणतो ना की खूप जास्त पाप झालं की फुटण्याची ते वेळ लागतात, तसे आपले आमदार आणि आपले तरुण गडफदार आणि आपले जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरू हे जेव्हापासून ऍक्टिव्ह झाले तेव्हापासून रत्नागिरी जिल्ह्याचं कम्प्लीट एक शान, एक चाम, एक वेगळं झालेलं आहे। एक मी तुम्हाला सर्वांना सांगेन की राहुल गांधी जसे किंवा नाना पाटोळे जसे डायरेक्ट लोकांमध्ये मिसळतात, ते हे नाही बघत की बाबा मला स्टेज पाहिजे, मला ऑफिस पाहिजे, मला खुर्ची पाहिजे, मला AC पाहिजे असं, किंवा मला 5 स्टार मध्येच खायला पाहिजे असं जसं ते करत नाही, तसं आपण सगळ्यांनी डायरेक्ट लोकांमध्ये मिसळा। आणि मी तुम्हाला सांगते, लाट यायची वेळ, काँग्रेसची लाट यायची एक चांगली वेळ आता आलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी काँग्रेस पक्ष हा नेहमीच होता, स्वातंत्र्य काँग्रेस पक्षानेच मिळवून दिलं, मध्ये जे काही सगळेजण मिसलीड झाले त्यामुळे ठीक आहे, पण आता काँग्रेस पक्षाचाच आमदार इकडे बनणार आहे रत्नागिरीत, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते। कारण आपण म्हणतो की छोटे मासे जरी छोटे छोटे फिरत असतील पण तरी ते एकदा कधीतरी मोठे होतातच आणि लवकरच होतात, तर त्यासारखे हे आपले कार्यकर्ते जे आहेत। आणि एनकरेजमेंट मी तुम्हाला सगळ्यांना एक करते की आपण सगळे जे काय असेल, आपण जातीयवाद, धर्मवाद हे आपण कधीच पाळत नाही। काँग्रेस पक्ष हा इंडियन कल्चर फॉलो करतो, काश्मीर टू कन्याकुमारी आपण एक म्हणतो काही की सगळे जण वेगवेगळ्या वेशभूषेतले, तसंच आपलं रत्नागिरी जिल्हा आहे, तसंच आपलं महाराष्ट्र, तसं आपलं भारत आहे, आणि त्याची शान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं एक आहे। तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांना इन्व्हॉल्व करूया, सगळ्यांनी कामं, महिला वर्ग पण भरपूर आहे इकडे जे खूप पाठिंबा हे करतायत, तर मला असं वाटतं महिलांचा देखील आपल्याला इकडे पाठिंबा हवा आणि खूप चांगल्या पद्धतीने इकडे काम होईल। तर त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांना म्हणजे मी खूप शुभेच्छा देऊ इच्छिते। आणि आपण सगळे आलात, आपलं खूप खूप धन्यवाद आणि असेच तुम्ही येत राहा। इरफानजीचं एक गोष्ट खूप मला आवडली, नीचे दुकान ऊपर मकान टाईप, पण हे दुकान नाहीये, हे 24 तास सेवेसाठी आहे, काँग्रेस पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं। त्यामुळे हे तुमच्या सेवेसाठी, काँग्रेस पक्ष तुमच्या सेवेसाठी कधी बोलवा, आम्ही कधी हजर आहोत। आणि आता काँग्रेसची लाटच उसळणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हा।